महापालिका निवडणुकीत मिरजेत यावेळी भाजपचे संख्याबळ घटले आहे। प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने 9 जागी विजय मिळवला। शिंदे सेनेने खाते उघडले, मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मिरजेत वाताहात झाली आहे। मिरजेत गतवेळी 12 सदस्य भाजपचे निवडून आले होते, मात्र यावेळी भाजपचे 9 सदस्य निवडून आले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 8 सदस्य होते, मात्र यावेळी या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही। महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार पक्षाच्या सर्वच नेत्यांनी प्रवेश केल्याने अजितदादा गटाचे मिरजेत भाजपच्या बरोबरीने 9 सदस्य निवडून आले। काँग्रेसचे 4 सदस्य व प्रभाग 3 मधून शिंदे सेनेच्या सागर वनखंडे यांनी खाते उघडले। प्रभाग 4 व 7 मध्ये भाजपचे सर्व 8 सदस्य निवडून आले, मात्र प्रभाग 3 मध्ये चुरशीच्या लढतीत केवळ एकच सदस्य निवडून आल्याने भाजपला 3 जागांचा फटका बसला आहे। प्रभाग 5 मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉक्टर पंकज म्हेत्रे यांनी राष्ट्रवादीचे करण जमादार यांना चांगली लढत दिली, मात्र भाजपमुळे मतांचे विभाजन होऊन पंकज म्हेत्रे यांचा सुमारे 368 मतांनी येथे पराभव झाला। प्रभाग 3 मध्ये चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे यांनी केवळ 10 मतांनी भाजपला पराभूत केले। प्रभाग 20 मध्ये आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र नायकवडी यांच्यासह राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांनी राष्ट्रवादी शरद पक्षाचा पराभव केला। योगेंद्र थोरात, स्वाती पारधी, मालन हुलवान, दिगंबर जाधव, अभिजित हरगे, अनिता वनखंडे, नरगिस सय्यद, जरीना बागवान या 8 माजी नगरसेवक व त्यांच्या मुलांना पराभवाचा दणका बसला। संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जमादार, मैनुद्दीन बागवान, गणेश माळी, संदीप आवटी, निरंजन आवटी, अतहर नायकवडी हे 7 सदस्य पुन्हा निवडून आले, तर मोहन वाटवे, अपर्णा शेटे, विद्या नलवडे, सागर वनखंडे, रेश्मा चौधरी, शिरीन पिरजादे, बिल्किस शेख, मुबशिरीन बागवान, अश्विनी कोळी, रेखा कांबळे, उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत, बानू जमादार हे 13 सदस्य प्रथमच निवडून आले आहेत। यातील सागर वनखंडे हे सर्वात तरुण सदस्य आहेत। प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे उमेदवारी नाकारल्याने ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळवून निवडून आल्या, तर प्रभाग 3 मध्ये शिवाजी दुर्वे यांना भाजपने उमेदवारी नाकारली, मात्र दुर्वे यांच्या पत्नी शैला दुर्वे या अजितदादा पक्षातून निवडून आल्या आहेत। N24 मराठीचा स्पेशल रिपोर्ट मुस्तफा मुल्ला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।